राज्यातील 250 अनधिकृत शाळांची तपासणी करण्याची घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसेंनी केली। राज्यात तब्बल 250 शाळा अनधिकृत आहेत आणि या शाळांमधील 39,000 विद्यार्थ्यांचं भवितव्य संकटात असल्याची बातमी साम टीव्हीने दाखवली। या बातमीचा दाखला देत आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेत अनधिकृत शाळांबाबत प्रश्न उपस्थित केले। त्यावर उत्तर देत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंनी अनधिकृत शाळांच्या तपासणीची घोषणा केली। शिवाय आतापर्यंत 135 शाळांवर कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। राज्यात 250 अनधिकृत शाळा आहेत। 39,000 विद्यार्थ्यांचं भवितव्य त्यामुळे संकटात आहे। बातमीचा दाखला देत आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे। दादा भुसेंकडून अनधिकृत शाळांच्या तपासणीचीही घोषणा करण्यात आलेली आहे। 135 शाळांवर कारवाई केल्याची देखील माहिती भुसेंनी दिली आहे।